हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर आला. दुतोंडा मारुती पाण्याखाली. सराफा बाजारात सुद्धा शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. नदी नाले ओढ्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पूर परिस्थितीची भीषणता ड्रोनच्या माध्यमातून समोर. सोलापूरला पुन्हा पावसानं झोडपलं. आदिला सीना नदीला पूर. घरांमध्ये पाणी शिरलं तर नदीकाठची शेती पाण्याखाली. जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं विसर्ग. नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. पुन्हा पावसानं मराठवाड्याला झोडपलं. पावसामुळे शेती पाण्याखाली. अनेक ठिकाणी जमीन खरडून निघाली. चाळीसगावच्या सायगावात पूरस्थिती. 18 तासांपासून पुराच्या पाण्यात अडकले लोक. तर एरंडोल तालुक्यामध्ये अंजनी नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. आणि आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याचा थरार. दोन्ही संघ जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार.